का असो किती वर्ष जगतो? हा 2.5 वर्ष समजा 2.5 वर्ष जगत. ते काय खातं शेवळ खातं. त्याला जे घटक लागेल ते घटक भेटत पूर्ण 46 प्रकार होऊ शकतो. ती ही जर गोळी आपण घेतली ना तर याच्यामधून ना आपले केमिकल आहे जे आपण आता भाज्या हे खातो तर आता सगळं केमिकलच झालं. ही जर रोज गोळी घेतली ना सगळं आपलं केमिकल बाहेर पडतं. परत हे लोणी याच्यावर आपण म्हणतो ना फणस हे त्याच्यापासून बनवलेली गोळी पूर्ण आयुर्वेदिक गोळी डोक्यासाठी कोणाचं डोकं दुखत असलं त्यासाठी फायद्याची. परत ते ॲलोवेरा आहे आंबला आहे हे कोणाला समजा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असला ह्यो मला झालं तुम्हाला तर माहिती गॅस व्हायचं पोटात कर्कट यायचे. ही एकच मी आहे ना एक महिनाभरच खाल्ली परत मला परत झालं नाही. तसं नाही 2 वर्ष त्रास व्हायचा. इनो काय दुकानात आहे 4-5 इनो घरातच पडून राहायचे. पण आता इनी मी होतं परत तर झालंच नाही गॅस नाही झाला पोटा फुगलं नाही. हे फॅक्ट्स आहे जे आपल्या आपण म्हणतो ना जे जवस नव्हतं पहिले जवस करीत होते आता आहे पण कोण एवढे प्रमाणात नाही. हे जवसापासून आहे का जवसचं तेल केलं आणि त्याच्यापासून ही गोळी बनवली जे आपलं म्हणतो ना शरीरामध्ये हाडाअटॅक किंवा शरीरामध्ये शिरा ब्लॉकच झाले हे कशामुळे होते ज्यावेळेस आपले कोशिका ते थोडे हे मोठे होते ब्लॅकच समजा थर्मोकॉलच्या मात्रा आणि तिची एकच राहते ते जसे मोठे होते का तसे शिरे काही आपले ब्लॉकच करून टाकले. लॉक झाल्यानंतर हाडाअटॅक येतो. ते ना हे गोळी का आपलं त्याचे ना हटायचं काम करते ब्लॉकच. समजा कोणाच्या बीपीचा प्रॉब्लेम असला बीपी सुद्धा काहीला तर 15 दिवसात रिझल्ट येतो काहीला महिना लागतो जसं आता इला दिलं तर ते मी एक 8 दिवसात रिझल्ट आलता. थर्मोकॉलची ब्लॉकची एकच मात्रा आहे ते लवकर त्याचं पाणी कसं जातं. किती टाकले 3 हे किती अर्ध्याच्या थोडी वर दिदी पाणी घेतो. आता ही राहिलेली खाऊन घेतो. आता ही सरच खात असते पण आता मी एवढी खातो त्यांच्या 7-8 होत्यात. मग काय नसतं. आणि मी बी 2 महिन्यापासून खातो. मग डिग्रीची बाहेर येत होती ती आत गेली. लगेच नष्ट करून टाकी थर्मोकॉल आपण पिटीला तरी पेटत का पुरीला तरी ती सडत पाण्यात टाकलं तर सडत का ते माशासाठी वापरी दिलो. इतकं समजा कोणाला आपल्याला समजा लेकरू बाळ नसलो त्यासाठी हे प्रोडक्ट. परत कोणाची साखर कमी वाढीला